शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी बाळासाहेबांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय। रायगड जिल्ह्यात महाड येथे उद्धव ठाकरे गटाकडून आमदार भरत गोगावले यांचा निषेध व्यक्त करत शिंदे गट विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध रॅलीचे आयोजन केले होते, मात्र हा निषेध शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी रोखून धरला। यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन गटात जोरदार राडा झाला। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। यामुळे महाड शहर परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। औद्योगिक पोलीस ठाणे महाड शहर, महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात यावेळी तैनात करण्यात आले होते। पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वाद शांत करण्यात यश आले। या घटनेनंतर आता थंडीत महाडमधील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापलंय। ठाकरे पक्षाकडून भरत गोगावलेंनी केलेल्या बाळासाहेब ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल निषेध दर्शवण्यासाठी गेलेलो असताना तिथे आधीच भरत गोगावलेंच्या महिला आघाडीच्या महिला उपस्थित होत्या, त्यांचे शिवसैनिक उपस्थित होते आणि आम्ही फक्त महाराजांना हार घालून परत तिकडे येणार होतो, पण आम्हाला तिथे हार घालू दिला नाही। आम्हाला तिथे विरोध करण्यात आला। प्रशासनानेही त्यांनाच मदत केली। आम्हाला तिथे बाजूला करण्यात आलं। त्यांच्या महिलांकडून आम्हाला शिवीगाळ करण्यात आली आणि महाराजांना हार घालण्यासाठी तिथे आम्हाला मज्जाव केला गेला। त्या महिला आघाडीला माझं एवढंच उत्तर आहे की तुम्ही हिंदू म्हणून जर का मिरवताय ना, ज्या व्यक्तीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण हिंदू म्हणून मिरवतो, त्या महाराजांना तुम्ही हार घालण्यासाठी नकार दिलात आम्हाला, तर तुमचं हे असलं हिंदुत्व असूच शकत नाही। भरत गोगावले महिला आघाडीचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जाहीर निषेध करते। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायचं आणि मग पुढचा कार्यक्रम करायचा, अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती। त्या अनुषंगाने सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी महाराजांना अभिवादन करायला गेलेले असताना त्या ठिकाणी शिंदे गटाचे गावगुंड जमलेले होते। त्या गावगुंडांनी त्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। प्रशासनाने हस्तक्षेप केला, तो सुद्धा इतका दुबळा होता की प्रशासन आज त्यांच्या वेटीला बांधलं गेलंय का काय, अशा पद्धतीचा प्रश्न त्या निमित्ताने निर्माण झालेला आहे। जर तुम्ही 144 ची नोटीस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटाला बजावता, तर तीच नोटीस तुम्ही शिंदे गटाला का बजावली नाही, आणि जर नोटीस बजावली होती तर ते 100 जण त्या ठिकाणी कसे जमू शकतात, हा पहिला प्रश्न त्या ठिकाणी प्रशासनाने त्याचं उत्तर दिलं पाहिजे। आणि या सगळ्या घडामोडींमध्ये कितीही संघर्ष झाला तरी प्रत्येक शिवसैनिक आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे उभा राहील। बाळासाहेबांचा अपमान या महाराष्ट्रामध्ये सहन केला जाणार नाही। यापुढे प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये अजूनही बाळासाहेब जिवंत आहेत। जे वक्तव्य आमदारांनी केलं त्याचा पुन्हा एकदा आम्ही इथं जाहीर निषेध करतो आणि या पद्धतीचं वक्तव्य या क्रांतीभूमीमध्ये, या महाराजांच्या भूमीमध्ये आम्ही कदापि खपवून घेणार नाही। आज महाराजांना उपसूळ काही लोकांना उठलंय आणि त्याच्यामुळे त्यांनी एखादं वक्तव्य करायचं आणि त्याचा विपर्यास करायचा, ही गेले महिना 2 महिन्यामध्ये पद्धत झालेली आहे। आणि त्याचा निषेध करण्यासाठी काय झालंय, एखादी वाक्य माणूस बोलतो त्याचा विपर्यास करायचा आणि लोकांसमोर आणायचं, या पद्धतीचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक इथं जमलेलो आहोत। जर का यापुढं अशाच पद्धतीच्या कृती जर विरोधकांकडनं होतील, त्याला मात्र आम्ही जशाच तसं उत्तर देणार आहोत।